गणेशनगर येथील म्हात्रे गेट परिसरात निवडणूक काळात अनधिकृत बॅनर लावल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपवर केल्याचा राग धरून शिंदेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी यांचे बंधू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। याबाबत नागेश पवार यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे। शिंदे गटाच्या गुंडटोळीने 40 ते 50 लोकांचा जमाव घेऊन घरात येऊन पत्नीसमोर मारहाण केल्याचा आरोप नागेश पवार यांनी केला असून शिंदे गटाच्या दहशतीला आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही असं त्यांनी या हल्ल्यानंतर सांगितलं। निवडणूक काळात अनधिकृत बॅनरबाबत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन स्पष्ट आहेत। निवडणुका फ्री अँड फेअर व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं काही सुविधा उपलब्ध करून दिल्यात। त्याचाच वापर करून निवडणूक आयोगाच्या ॲपवर म्हात्रे गेट येथील रमाकांत मडवी यांच्या वाढदिवसाचा अनधिकृत बॅनर लावल्याबाबत नागेश पवार यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानं हा बॅनर तात्काळ हटवला आणि हा बॅनर अनधिकृत असल्यानं तो हटवण्यात आला असं नागेश पवार यांनी सांगितलं। जर तुम्हाला बॅनर लावायचे आहेत तर तुम्ही अधिकृत लावायला हवेत। दिव्यात यांची दादागिरी सुरू आहे। यांच्या मनमानीमुळे दिव्यात दहशतीचं वातावरण आहे असंही आता नागेश पवार यांनी म्हटलं आहे। निवडणूक आयोगानं हा बॅनरवर कारवाई करून हटवल्यानंतर रमाकांत मडवी यांचे बंधू विनोद मडवी, रुपेश मडवी, मनोज खंडागळे यांच्यासह 40 ते 50 जणांच्या जमावानं नागेश पवार यांच्यावर हल्ला केल्यानं नागेश पवार यांना याबाबत आता मुंब्रा पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे। त्यांच्याच गावातले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या शिवीगाळ केल्या, मारहाण केली, माझ्या बायका पोरांना मानसिक त्रास दिला, शिवीगाळ केली आणि तू कसा फिरतोस वगैरे अशा प्रकारचे त्यांनी भाषा मला केली। तुम्ही इथे अगदी भाडोत्री आहात वगैरे अशा प्रकारचे शब्दसुद्धा त्यांनी आम्हाला वापरले। निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करतात सी-विजिल नावाचा ॲप जो आहे लोकहितार्थ जारी केलेला आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य कोणताही माणूस कोणतीही गतिविधी जर चुकीची गतिविधी त्यांना वाटली तर ते त्याच्यावर नोंदवू शकतात, आक्षेप घेऊ शकतात। आक्षेप घेतल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात की तो चुकीचा आहे की बरोबर। मी माझं कर्तव्य एक जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य मी बजावलं, मी तो फोटो टाकला, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला। तो अधिकृत आहे अनधिकृत आहे तो माझा मॅटर नाही आहे। नाव कसा लीक झाला हाच फार मोठा प्रश्न आहे। माझ्या मते ही फार मोठी शोकांतिका आहे की एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या विषयाचं तक्रार जर केली आणि त्याचं नाव जर फुटत असेल तर निवडणूक होईपर्यंत दररोज 2-4 हाफ मर्डर आणि खूनसारखे गुन्हे होऊ शकतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे। राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आला असून महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रचारादरम्यान दिली आहे। महायुतीचे उमेदवार नरेश मस्के निवडणूक प्रचारार्थ ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली, तेव्हा नरेश मस्के यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य कार्यालयाला देखील भेट दिली। नरेश मस्के यांचे अविनाश जाधव यांनी जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला। यावेळी मनसे नेते अभिजित पानसे, रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सुशांत सुरेराव, समीक्षा मार्कंडे, शिवसेनेचे हेमंत पवार आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई तसंच मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आलेला असून ठाणे, कोपरी पाचपाकाडी, ओळा माजुडा, मीरा भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर या 6 विधानसभा क्षेत्रातील मनसैनिक महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराच्या कामाला लागलेत। जसजसा प्रचार पुढे जाईल तसतसा मनसैनिकांचा सहभाग अधिक ताकदीनं होणार आहे। चौकसभा बैठका घेतल्या जाणार आहेत। नरेश मस्के यांना खासदार केल्याशिवाय मनसैनिक गप्प बसणार नसल्याचंही अविनाश जाधव यांनी सांगितलं। सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं नरेश मस्केंच्या पाठी खंबीर उभे राहा, त्यामुळे संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक ताकदीने कामाला लागलेले आहेत। ही तर सुरुवात आहे, जसजशी पुढे प्रचार जाईल तसतसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा सहभाग तुम्हाला अजून अग्रेसिव्हली दिसेल। आम्ही स्वतः चौकसभा घेणार आहोत, आम्ही स्वतः बैठका घेणार आहोत। नरेश मस्केंना खासदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढं नक्की।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. येत्या 20 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात 11 मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले. ठाणे महापालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणं चुकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जाते. या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवारी 11 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. शनिवारी सकाळी 6:30 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर या मिनी मॅरेथॉनला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे हिरवा झेंडा दाखवतील. या मॅरेथॉनमध्ये 12 वर्षांवरील, 15 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील, 18 वर्षांपेक्षा मोठे, तृतीयपंथीय असे गट करण्यात आलेत. मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण सोहळा घाणेकर सभागृहातच होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात अनेक विकास कामं केली असून युद्धपातळीवर प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास राजन विचारे यांनी मतदारांना दिलाय. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत त्यांचं स्वागत केलं. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे अशी साथ घालत राजन विचारे यांनी आज जोरदार प्रचार केला. यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, संपर्क प्रमुख सुभाष मस्कर, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सहसमन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे, सरचिटणीस काँग्रेस आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरुवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुमपाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क, आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा, राबोडी, मीनाताई ठाकरे चौक, गोकुळनगर, गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलबाड, जागमाता मंदिर,
कोलवाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, उथळसर, सेंट्रल मैदान, पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ, खारकरआळी, सिडको स्टेडियम, ठाणा कॉलेज, खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून ही प्रचाराची रॅली निघाली। या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटला असल्याचा आरोप विचारे यांनी केलाय। त्यामुळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत। मुळात लोकसभेसारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत, मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्यानं भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही राजन विचारे यांनी केलाय। तुम्ही बघितलं असेल गेले 6 महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे। आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवसरात्र काम करतात। आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो। आणि गेल्या 10 वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत।